करमाळ्यातील मनोहर मामा भोसले ताब्यात, बंधुगिरी आर्थिक फसवणुकीप्रकरणी कुर्डवाडी पोलिसांची कारवाई. व्यवसायातील अडचणी दूर करून आर्थिक भरभराट करून देण्याचा आमिष दाखवत धार्मिक विधी व पूजा अर्चेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर उर्फ मनोहर मामा भोसले याला कुर्डवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये 23 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सोलापूर येथील गौतम कसबे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपी मनोहर भोसले यांनी व्यवसायातील अडचणी दूर करून आर्थिक स्थिती सुधारून देण्याचं आश्वासन दिलं. त्यासाठी विशेष पूजा, धार्मिक विधी व कर्मकांड करण्याची गरज असल्याचं सांगत मोठी रक्कम मागितली. व्यवसायात भरभराटीसाठी 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 50,000 रुपये फिर्यादीकडून घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणात भोसलेचा साथीदार विशाल वाघमारे राहणारा मांजरी पुणे याला शुक्रवारी पुणे शहराजवळील मांजरी बुद्रुक येथे कुर्डवाडी पोलिसांच्या पथकानं अटक केली. त्यानंतर मनोहर भोसले याची उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा व पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या उपस्थितीत सायंकाळपासून उशिरापर्यंत कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार मनोहर भोसले याच्या विरोधात यापूर्वीही सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण परिसरात बलात्कार, विनयभंग, आर्थिक फसवणूक तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये एकूण 4 गुन्हे दाखल आहेत. 2011 मध्ये करमाळा पोलीस ठाण्यातही बोवाबाजीद्वारे फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. नाशिक येथील अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात भोंदूगिरी व बोवाबाजी विरोधात प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडेही गांभीर्यानं पाहिलं जात असून पूर्वीच्या गुन्ह्यांसह नवीन प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. भोसले विरुद्ध आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणी गुन्हा दाखल असून त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वीचे गुन्हेही तपासात घेतले जाणार आहेत. आणखी कोणाची तक्रार असल्यास त्यांनी पुढे यावे, योग्य कारवाई केली जाईल असं कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान मनोहर मामा भोसले यांच्या अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल होत असून त्यामुळे या प्रकरणाची चर्चा अधिक रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार सुनील शेळके यांच्यासोबतचे फोटो समोर आल्यानं राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आलं आहे. कुर्डवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे याचा शोध घेतला जात आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सिद्धेश्वर कसबे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.